प्रोग्रेशन या चॅप्टरमध्ये आपण 3.1 ही एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट टर्म कसं काढायचं ते बघितलेलं आहे. आणि आता फॉर एक्झाम्पल एक सिक्वेन्स दिलेली आहे 5, 8, 11 आणि 14. या सिक्वेन्समध्ये आता ही जी पहिली जी संख्या आहे त्याला म्हणायचं T1, दुसरी संख्याला म्हणायचं T2, तिसरी संख्या T3. अशाच पद्धतीने जी शेवटची संख्या येणार त्याला आपण म्हणणार आहोत Tn. मग डायरेक्ट फक्त 2 टर्म 4 टर्म काढायचं म्हटलं तर आपण काढले 3.1 मध्ये. आणि फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय T1 इज डिनोटेड बाय A. आणि D पण कसं शोधायचं ते आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये बघितलेलं आहे. D इज इक्वल टू T2 मायनस T1. म्हणजे पुढच्या टर्ममधून मागची टर्मची वजाबाकी केली म्हणजे D येणार. आता या सिक्वेन्समध्ये या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण D ची व्हॅल्यू काय आहे बघूया. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 आहे 8 मायनस T1 इज 5. D इज इक्वल टू 8 मायनस 5 3. अशा पद्धतीने आपण D शोधून काढायचं. D आणि A माहीत असताना आपण ह्याच्यानंतरची पुढची टर्म आपल्याला शोधता येते. मग आपण कंटिन्यू शोधत बसल्यानंतर आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 15वी टर्म काढायची किंवा 20वी टर्म काढायची तर खूपच उशीर लागणार आहे आणि टाईम आपला वेळ वाया जाणार आहे. त्यासाठी आपण काय करणार एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे याच्यावर. आता फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला माहिती आहे T1 इज इक्वल टू A आणि T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 प्लस D आणि T3 इज इक्वल टू T2 प्लस D. पण T2 ची व्हॅल्यू आहे T1 प्लस D प्लस D. म्हणजे T3 ची व्हॅल्यू आली T3 इज इक्वल टू T1 प्लस 2D. अशाच पद्धतीने जर अजून एक पुढचा काढला T4 इज इक्वल टू T3 प्लस D. आता T3 मी इथे काढलेलं आहे. T3 ची व्हॅल्यू आहे T1 प्लस 2D. तर ती किंमत इथे ठेवत आपण. T4 इज इक्वल टू T1 प्लस 2D प्लस D. म्हणजे T4 इज इक्वल टू T1 प्लस 3D आहे. म्हणजे इथं जे टर्म काढायचे त्याच्यापेक्षा एकानं कमी संख्या येत आहे D सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये. आता फॉर एक्झाम्पल आणि T1 इज डिनोटेड बाय A. तर आपण T3 इज इक्वल टू काय करणार A आणि D दिलेले असताना आपल्याला टर्म शोधायची. तर A प्लस 2D. आणि अशाच पद्धतीने इकडे जर केलं आपण T4 इज इक्वल टू A प्लस 3D. मग असं काढताना मी आपण फॉर्म्युला तयार करण्यासाठी मी ही मेथड यूज केली. तर ह्याच्यावरून मी इथं 3 असताना इथे 2D आले आणि A तर प्रत्येक ह्याच्यामध्ये येत आहे. तर Tnचा जर फॉर्म्युला जर मी लिहिली Tn इज इक्वल टू A प्लस. आता इथं 4 आहे ह्याच्यापेक्षा 1 न कमी संख्या आहे म्हणजे इथं n आहे. n पेक्षा 1 न कमी म्हणजे n मायनस 1 इंटू D. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ द फाइंडिंग द nth टर्म शोधण्यासाठी हा आपला फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण कितीही टर्म काढू शकतो. आता फॉर एक्झाम्पल 50 या सिक्वेन्समध्ये आपल्याला 50वी संख्या काढा म्हटलं तर आपण किती उशीर लागेल एक पुढचं शोधत बसायला. डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये जर ठेवलं आता फॉर एक्झाम्पल 50वी संख्या हेच काढू शकतो. आपल्याला दिलेला एक फॉर्म्युलाचा यूज करू. तर फॉर्म्युला काय तयार झाला आपला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आता 50वी संख्या काढायची आपल्याला A पाहिजे आणि D पाहिजे. त्याच्यातला A आहे A इज इक्वल टू 5 आणि D आपण काढलेला आहे 3. D इज इक्वल टू 3 आणि 50वी संख्या काढायची म्हणजे n इज इक्वल टू 50. म्हणजे जेवढ्या क्रमांकाची संख्या काढायची ते क्रमांक म्हणजेच n. मग 50वी संख्या काढायची म्हणजे T50 काढायची 50 टर्म करायचं इज इक्वल टू A इज 5 प्लस n किती आहे 50 मायनस 1 इंटू D. D ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. D ची व्हॅल्यू आपण काढली तर 3. T50 इज इक्वल टू 5 प्लस 50 मायनस 1 49 इंटू 3. मग पदावलीच्या नियमाप्रमाणे रूल्स ऑफ ऑटोमॅटिकनुसार आधी मल्टिप्लिकेशन करायचं. 3 9 जा 27 has 7 carried is 2. 3 4 जा 12 plus 2 40. Then addition T50 is equal to 5 plus 7 12 carries 1 5 and 1 152. म्हणजे आपली 50वी संख्या या सिक्वेन्समध्ये या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपली 50वी संख्या येणार आहे 152. अशा पद्धतीने आपल्याला टर्म शोधता येते. मग जर आपल्याला असं यावरच डिपेंड आपली एक्सरसाइज आहे
3.2 यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1. राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्स फ्रॉम द फॉलोइंग अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता हे जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे यामध्ये आपल्याला काय करायचं, बॉक्स दिलेले आहेत, करेक्ट बॉक्स टाईपमध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. पहिला आहे 1, 8, 15, 22 हे पुढची संख्या आहे. आणि यामध्ये बॉक्स ए काय आहे ते घ्यायचं. बॉक्स ॲक्टिव्हिटी आहे T1 = T2 = T3 = then T2 minus T1 is equal to T3 minus T2 is equal to अशा पद्धतीनं क्वेश्चन दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी टाईप. त्याच्यामध्ये आपण बॉक्स टाईप भरून घ्यायचं. आता हे सिक्वेन्स दिलेले 1, 8, 15, 22 कंटिन्युअस. आता यामध्ये ए मीन्स फर्स्ट टर्म. ए मीन्स पहिला टर्म काय आहे 1. T1 ए म्हणजेच T1 = 1. T2 = 8. T3 = 50. आता हे टर्म लिहून काढले. इथं आपल्याला T2 minus T1 काढावं. T2 ची व्हॅल्यू आहे 8 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे 1. 8 - 1 7. 8 - 1 7. Then T3 minus T2. T3 is 20. T3 is 50 minus T2 is 8. 15 minus 8 7. आता हे जे डिफरन्स जे आहे कॉन्स्टंट आलेलं 7. therefore D = 7. अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं. Then question number 2. Decide whether the following sequence is an arithmetic progression. म्हणजे दिलेली सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आणि जर ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा 20वा उपाय शोधून काढायचा. तर हे जी सिक्वेन्स दिलेली आहे ती सिक्वेन्स लिहून काढू आपण. सिक्वेन्स -12, -5, 2, 9, 60, 23 and 30 ही सिक्वेन्स दिलेली आहे. आता ही सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही आणि असेल तर 20वा उपाय शोधून काढायचा. आता सर्वात पहिल्यांदा सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही ह्याच्यासाठी आपल्याला डी काढावा. जर डी कॉन्स्टंट आला तर म्हणायचं की गिवन सिक्वेन्स इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. डी काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे पुढच्या टर्ममधून मागची टर्म जर आपण मायनस केलं तर जे डिफरन्स येणार आहे तर डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर आपण म्हणणार की गिवन सिक्वेन्स इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता ह्याच्यामध्ये -12 is T1, -5 is T2, T3 अशा पद्धतीनं पुढचे आहेत. डी काढतो आपण. D = T2 minus T1. T2 is -5 minus T1 is -12 is equal to -5 minus plus 12. One is positive, other is negative. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असल्यानंतर दोघांतला फरक 12 - 5 7. आणि मोठ्या संख्येचं मागचं चिन्ह म्हणजे 12च्या मागचं चिन्ह प्लस येणार म्हणजे D = 7 आलं आपलं पहिलं. आता हेच कॉन्स्टंट आहे का बघू. परत डी काढ. D = T3 minus T2. T3 आहे आपली 2. 2 minus T2 is -5 is equal to 2 minus plus 5. 2 plus 5 7. म्हणजे दोन्हीच्या मध्ये आपला डी कॉन्स्टंट आलेला आहे. आता परत अजून एक काढून बघू. जर तिसरा जर सेम आला तर म्हणायचं की फक्त 2 वरून डिसाईड करायचं नाही, कमीत कमी 3 काढून बघायचं. तिसरा जर सेम आला तर म्हणायचं की गिवन सिक्वेन्स इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता पुढचं आहे T4 minus T3. हे T3 झालं. T4 आहे आपला 9 मायनस T3 आहे 2.
9 minus 2 7. तिन्ही ह्याच्यामध्ये आपला डी कॉन्स्टंट आहे. डी इज कॉन्स्टंट. Therefore given sequence is arithmetic progression. डी कॉन्स्टंट आहे म्हणजे गिवन सिक्वेन्स इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता हे सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे तर आपल्याला काय म्हणलेलं आहे, फाइंड 20th टर्म काढायचं आपल्याला, 20वा पद काढायचं. तर यासाठी आपण आपल्या फॉर्म्युलाचा यूज करू आणि कॅल्क्युलेशन करू. आपला फॉर्म्युला आहे जनरल फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. 20वा पद काढायचं आहे म्हणून टी यांच्या जागी 20 इज इक्वल टू a. फर्स्ट टर्म आपला आहे T1 म्हणजेच a. T1 इज इक्वल टू a. T1 आहे -12 प्लस n इज 20 मायनस 1 डी. इथं आपण डी काढलेलं आहे. तिन्ही मध्ये डी कॉन्स्टंट आलेलं आहे 7. डी इज 7. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, डायरेक्ट लिहायचं नाही. T20 इज इक्वल टू -12 प्लस 20 मायनस 1 19 इंटू 7. T20 इज इक्वल टू -12 प्लस आणि या दोघांचा गुणाकार 7 9 63 has 3 carried is 7 carried is 6. 7 1 7 प्लस 6 30 किंवा 19चा पाडा येत असेल तर 19 33. पाडा जर येत नसेल तर 7 ने 19 मल्टिप्लाय करायचं. T20 इज इक्वल टू एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजे दोघांना फरक. आता फरक वजाबाकी करायचा. 3 मधून 2 गेले 1 आणि 3 मधून 1 गेला 2. हे 1 ॲज इट. मोठ्या संख्येचं मागचं चिन्ह म्हणजे पॉझिटिव्ह संख्या म्हणजे T20 आहे आपला 121. अशा पद्धतीने आपल्याला टर्म शोधून काढायचं. हे सिक्वेन्स दिलेले आधी डिसाईड करायचं की अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, आणि असेल तर 20वा पद काढायचं आणि नसेल तर सोडून द्यायचं म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाही. मग ही सिक्वेन्स आपला डी कॉन्स्टंट आला म्हणजे ही सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणून आपण आपल्या जनरल टर्मचा nth टर्म याला जनरल टर्म किंवा nth टर्म म्हणायचं. कधी कधी आपल्याला प्रश्नामध्ये फाइंड द nth टर्म म्हणलेलं असतं किंवा जनरल टर्म. जेव्हा जनरल टर्म आणि nth टर्म काढा म्हणजे तेव्हा n ची किंमत ठेवायची नाही, फक्त a आणि d ठेवून nth टर्म आणि जनरल टर्म काढायचं. मग आपलं हे जे फॉर्म्युला आहे फॉर्म्युलाचा यूज करून आपण 20वा पद शोधून काढतो. अशा पद्धतीने आपल्याला एक्सरसाइज सोडवायची. देन नेक्स्ट क्वेश्चन. Given arithmetic progression 12, 16, 20 and 25, find the 20th term of this progression. म्हणजे आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणून दिलेलं आहे आणि 24वा पद काढायचं. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय 12, 16, 20 and 24. अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे आपण फक्त एकदा डी काढलं तरी चालते. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे डिसाईड करायचं होतं म्हणून आपण 3 वेळेस डी काढली. इथं आपल्या प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे की गिव्हन अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे ही सिक्वेन्स दिलेले ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. फक्त एकदा डी काढायचं आणि डी काढून फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे फर्स्ट टर्म आहे T1 म्हणजेच a इज इक्वल टू 12 आणि डी काढून डी इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 इज 16 मायनस 12. 16 मायनस 12 इज 4. डी ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला काय काढावं लागेल 24th टर्म काढावं. 24th टर्म 24वा पद काढायचं. मग आपण आपल्या फॉर्म्युलाचा यूज करू. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता 24th टर्म मीन्स n ची व्हॅल्यू 24 ठेवायचं. T24 इज इक्वल टू
एच व्हॅल्यू आपण इथे लिहून काढली 12 प्लस एन 24 मायनस 1 डीची व्हॅल्यू आलेली आहे 4. T24 is equal to 12 plus 24 minus 1 23 into 4. आधी पदावलीच्या नियमाप्रमाणे या दोघांचा गुणाकार करायचा. T24 is equal to 12 plus 23 आणि 4चा गुणाकार करून घ्यायचा. 23 दोन्ही 46 किंवा 23चा पाडा जर म्हणायचं असेल तर 4 × 12चे 2 ह्याच्याला 1 आणि 4 दोन्ही 8 आणि 9 म्हणजे 23 आता या दोघांचं सम करायचं. 2 + 2 4 आणि 9 + 1 10. T24 is equal to 104. अशा पद्धतीने आपण आपला 24वा पद काढ. The next question. The question 4 आणि question 5 सेमच आहे. Find the 19th term of the following arithmetic progression and find the 27th term of the following. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे, त्याचा 19वा पद काढायचं क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 27वा पद काढायचं. म्हणजे ए सिक्वेन्समधला ए असं काढायचं आणि डी या पद्धतीने काढायचं. सेम याच पद्धतीचं क्वेश्चन नंबर जे क्वेश्चन नंबर 3 आहे, तर हे आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. याच पद्धतीचा क्वेश्चन 4 आणि 5 आहे. टी ए दिलेला आहे, डी काढायचं आणि डी वरून यांचा फॉर्म्युला यूज करून पुढची टर्म शोधून काढायचं. सेम टू सेम तुम्ही सोडवायचं. आता क्वेश्चन नंबर 6 घेऊ का, थोडंसं चेंज असते. क्वेश्चन नंबर 6 आहे. फाइंड हाउ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. हाउ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 3 अंकी 5ने भाग जाणारे किती संख्या आहे तसं. आता 3 अंकी संख्यांची सुरुवात कुठून होते? 100 पासून. 5ने डिवाइड झाली, 100 पासून सुरुवात होते. 5ने डिवाइड 100ला जातो, 100च्या नंतर 105. आपल्याला 5ची कसोटी माहिती आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने भाग देतो. आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजे होती म्हणून 3 अंकी संख्येची सुरुवात 100 पासून. आपण 5च्या फरकाला घ्यायचं. पुढची टर्म येणार 110. अशा पद्धतीनं शेवटची संख्या आपली असणार 3 अंकी संख्या म्हणजे 995. कारण 999 नंतर जी 1000 संख्या येणार आहे ते 4 अंकी. 999 नंतर 5ने भाग जाते 995 शेवटची संख्या. मग आता किती संख्या आहेत आपल्याला पहिला टर्म माहीत आहे, त्याच्यातला फरक माहीत आहे, शेवटची संख्या माहीत आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं? हाऊ मेनी नंबर्स 3 डिजिट नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. 3 अंकी संख्या किती आहे असं आपल्याला विचारायचं. म्हणजे आपल्याला इथे n काढायचं. तर दिलेलं आहे आपल्याला ए, हे जे आहे ते ए आणि डिव्हिजिबल बाय 5 म्हणलं म्हणजे डायरेक्ट आपण डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे डी इज इक्वल टू 5 घेऊ शकतो. ए इज इक्वल टू 100 घेतला आपण सुरुवातीला, कारण 100ला 5ने भाग जातो. आणि डिव्हिजिबल बाय 5 जे काही दिलं असेल 5च्या ऐवजी कधी 6 दिलं असेल, कधी 4 दिलं असेल, जे काही दिलं असेल डायरेक्ट डी इज इक्वल टू ते घ्यायचं. आता ए आहे, बी आहे. आता जनरल टर्म हाऊ मेनी डिजिट म्हणलं, हा म्हणजे किती संख्या आहे म्हणजे n काढायचं. n काढायचं. आता आपला फॉर्म्युला काय? Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. आता या फॉर्म्युल्यामधला ए आहे, डी आहे, n काढायचं. म्हणजे आपल्याला n काढायचं म्हणजे Tn माहीत पाहिजे. आता हे जे आपण सिक्वेन्स मी जे लिहून काढले, जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन लिहून काढले, मला शेवटची संख्या माहीत आहे. कारण 5ने भाग झाला 3 अंकी संख्या शेवटची म्हणजे हे शेवटची संख्या म्हणजे त्याला काय म्हणायचं? Tn म्हणायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला Tn सुद्धा माहीत आहे. Tn माहीत असल्यामुळे आपण n काढू शकतो. मग Tnच्या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. Tn इज इक्वल टू 995 इज इक्वल टू ए इज 100 प्लस n काढायचं आपल्याला n मायनस 1 डी इज 5. हे प्लस 100 सुरुवातीलाच आपण इकडे, नंतर आधी इकडचं कॅल्क्युलेशन करून मग इकडे 995
इज इक्वल टू 100 प्लस मल्टिप्लिकेशन करायचं 5 इंटू n 5 मायनस हे प्लस आहे हे मायनस आहे प्लस मायनस मायनस होणार 5 वजा 5 अधिकाची वजा करतो त्याची ह्याची 100 मायनस 5 90 95 प्लस 5 इज इक्वल टू 990 995 is equal to 100 minus 5 90 100 minus 5 95 plus 5 त्याला यान काढायचं 95 नको इकडं आणतो ॲडिटिव्ह इनवर्स होणार प्लस आहे तर इकडे येऊन मायनस होणार 95 is equal to 5 995 minus 95 9 is equal to 5 n आपल्याला n काढायचं म्हणजे किती संख्या आहे 5 ने भाग झाला म्हणजे 5 च्या गुणाकारातला इकडे बाहेर काढायचं 900 divided by 5 n is equal to 5 1 जा 5 9 मधून 5 गेले 4 म्हणजे 40 झाले 5 8 जा 40 म्हणजे 5 ने भाग जाणारे असे 180 तीन अंकी संख्या 3 अंकाची सुरुवात 100 पासून होते आणि शेवट असणार 999 पण 999 ला 5 ने भाग जात नाही म्हणून 5 ने भाग जाणारी शेवटची संख्या आहे 995 शेवटची संख्या म्हणजे टी आहे आणि पहिली संख्या म्हणजे ए आणि 5 ने डिव्हिजिबल आहे म्हणून डी इज इक्वल टू 5 तर आपण सिक्वेन्स तयार करायला म्हणजे 5 चा फरक आहे म्हणून डी इज इक्वल टू 5 आपल्याला एन काढायचं म्हणून आपण टी एनचा फॉर्म्युला यूज केला जी व्हॅल्यू दिली होती सबस्टिट्यूट केलं आणि एन काढलं जेव्हा आपल्याला हाऊ मेनी टर्म्स हाऊ मेनी नंबर्स विचारले तेव्हा एन काढायचं असतं अशा पद्धतीने सोडवायचं देन नेक्स्ट क्वेश्चन Question number 7. The 11th term and the 21st term of an arithmetic progression are 16 and 29. 11व पद आणि 21व पद दिलेलं 11th term रेस्पेक्टिव्हली म्हणजे पहिली संख्या पहिल्यासाठी घ्यायचं 11th term is equal to 60 and 21st term is equal to 29. फाइंड आपल्याला काय काढावं म्हणजे 41th टर्म 41 टर्म आता हे टर्म काढण्यासाठी आपल्याला ए पाहिजे डी पाहिजे आणि एन पाहिजे आपला फॉर्म्युला चालू Pn is equal to a plus n minus 1 into d a d आणि n हे तीन संख्या माहित असेल तर आपण आपला पद काढू शकतो 41 पण आपल्याला a आणि d नाही पण ही कंडिशन दिलेली या कंडिशनवर आपण ए आणि डी शोधून काढायचं 11th टर्म आपण 11th टर्म म्हणजे T11 इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युलामध्ये 11 टर्म म्हणजे T11 दिलेलं आहे आपण फॉर्म्युलामध्ये ठेवू Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी T11 इज इक्वल टू a प्लस 11 मायनस 1 इंटू डी T11 ची व्हॅल्यू दिलेली 16 इज इक्वल टू a प्लस 10 डी अशा पद्धतीने मी डायरेक्ट ह्याच्यावरून डायरेक्ट कसं आहे 11 आलं तिथं 10 आहे तर T21 इथे करते T21 इज इक्वल टू a प्लस 20 डी T21 आहे 29 इज इक्वल टू a प्लस 20 डी आता या दोघांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिसेल म्हणजे इथं व्हेरिएबल a आणि डी दोन व्हेरिएबल यूज केले मग आपल्याला ए आणि डी दोन्ही काढायचं आपण काय करू ए कॅन्सल करू एचा कोएफिशिएंट सेम आहे एलिमिनेशन मेथड आपण जे फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलेले दोन इक्वेशन दिलेले त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायचं तर पहिल्यांदा कोणतं तर एक इक्वेशन एक व्हेरिएबल कॅन्सल करायचं आणि दुसऱ्याची व्हॅल्यू काढायचं तर एचा कोएफिशिएंट सेम आहे मग आपण काय करू एला कॅन्सल करू दिस इज द इक्वेशन फर्स्ट आणि ह्याला म्हणायचं इक्वेशन सेकंड इक्वेशन आहे आता इक्वेशन मध्ये आपण काय करू कोएफिशिएंट सेम आहे
आणि सिम्बॉल पण सेम आहे. कोएफिशियंट आणि सिम्बॉल सेम असताना आपण काय करणार यांची वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना हे लक्षात ठेवायचं की मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी व्हावी. म्हणजे टी पॉझिटिव्ह यावं, म्हणजे 20 मधून 10 मायनस होतात, म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ची वजाबाकी करायची. म्हणजे इक्वेशन 2 मायनस इक्वेशन फर्स्ट आपल्या पहिल्या चॅप्टरचा. इथं आपल्याला ए आणि डी दिलेलं नव्हतं, ए आणि डी काढायचं आहे आणि जे दिलं होतं त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन तयार झाले म्हणून इक्वेशन सोडवायचं. इक्वेशन 2 मायनस 1, इक्वेशन 2 आहे ए प्लस 20d इज इक्वल टू 29. इक्वेशन सेकंड 2 मधून एकची वजाबाकी करायची. एक आहे ए प्लस 10d इज इक्वल टू 60. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता आपल्याला मायनस करायचं, सबट्रॅक्शन. सिम्बॉल चेंज करून घ्यायचं, मायनसमध्ये प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, मायनस. ए मायनस ए कॅन्सल. 20 मायनस 10 10d इज इक्वल टू 29 मायनस 16 30. 10d इज इक्वल टू 13 आले. आपण डी काढू. डी इज इक्वल टू 13/10. आता हे पॉईंटमध्ये येते, आपण असं पूर्णांक ठेवून बघू येते का. आपल्याला डी काढला, आता ए काढतात. कोणत्या एका इक्वेशनमध्ये ठेवतो आपण, इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवू. डी इज इक्वल टू 13/10 14 इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आहे आपली ए प्लस 10d इज इक्वल टू 60. ए काढायचं, ए प्लस 10 इंटू डीची व्हॅल्यू आहे 13/10 इज इक्वल टू 60. मी असं काय ठेवलं कारण ते कॅन्सल होत नाही. त्याची व्हॅल्यू आपण पॉईंटमध्ये पण काढू शकतो. 1.3 आपल्या आवश्यकतेनुसार आपण यूज करायचं. ए प्लस 13 इज इक्वल टू 60. ए इज इक्वल टू 16 मायनस 30. प्लस 13 इकडे गेले मायनस 30. ए इज इक्वल टू 16 मायनस 13 3. एची व्हॅल्यू आहे, बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. आता आपल्याला काय काढायचं आहे, T40 म्हणजे 41th टर्म काढायचं. आपण टी यांचा फॉर्म्युला यूज करून 41th टर्म घेऊ. टी यांचा फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एन T41 काढायचं. T41 इज इक्वल टू ए इज 3 प्लस एन इज 41 मायनस 1. डी इज डी आपण हे यूज करू 13/10. T41 is equal to 3 plus 41 minus 1 40 into 3/10. 10 1 जा 10 4 जा. इथे कटते म्हणून पॉईंटमधली व्हॅल्यू न ठेवता आपण हा पूर्णांकाची 3/10 व्हॅल्यू ठेवली. T41 is equal to 3 plus 4 into 3. हे कटले 4. 10 1 जा 10 4 जा 40. 4 into 3 आले. T41 is equal to 3 plus 4 3 जा 12. T41 is equal to 50. म्हणजे एक्केचाळीस पद आहे आपला 15. एक मिनिट आपण डबल चेक करू. 40 बरोबर आपलं 41 पद आहे 15. म्हणजे सिक्वेन्समध्ये आपल्या संख्या कमी कमी होत जाते कारण आपला डी फ्रॅक्शनमध्ये असणार. सॉरी 33 झालं चुकून. T41 is equal to 3 plus 41 minus 1 into 13/12.
मला चुकवलं ते 3 झालं होता, म्हणजे इथं काय झालं 30, 13 चोक 52 आणि 52 अधिक 3 इथे ना 5, म्हणजे मला चुकून इथं 13 च्या ऐवजी 3 झालं होतं, म्हणून आपलं आन्सर चुकलं होतं. इथून करेक्शन करायचं. 13/10, 10 1 जा 10 4 जा 40, 4 into 30, 13 4 जा 52, 52 + 3 55, म्हणजे 41 वा पद आहे आपला 5. अशा पद्धतीने आपल्याला या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्ट ए आणि डी दिलेलं नव्हतं, टर्म दिलेले होते आणि टर्मवरून आपण ए आणि डी शोधून काढतात. ए आणि डी शोधून काढल्यानंतर आपण जनरल टर्मचा यूज करून कॅल्क्युलेशन केलं. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. थोडंसं प्रश्न बदलून दिलेलं आहे, म्हणजे प्रश्नाची वाक्यरचना सिक्वेन्स दिलेली आपल्याला. अर्थमॅटिक प्रोग्रेशन 11 8 5 2, म्हणजे जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे ते कमी होत चालले, म्हणून आपली पुढची संख्या मायनसमध्ये आलेली आहे. इन दिस अर्थमॅटिक प्रोग्रेशन विच टर्म इज -151, म्हणजे कोणती टर्म -151 आहे, म्हणजे कोणती टर्म म्हणजे आपल्याला इथं एन काढायचं. जसं आपण हाऊ मेनी 3 डिजिट नंबर आर डिव्हिजिबल बाय 5, 5 ने भाग जाणार 3 अंकी संख्या किती आहे त्याच्यामध्ये पण आपण एन काढलं. त्याच पद्धतीनं आपल्याला इथं पण आपल्याला एन काढायचं आहे, म्हणजे ते जे एन काढलं ते तेवढ्या क्रमांकाची संख्या -51 असेल. आता हे जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेले आहे त्यामध्ये ए इज इक्वल टू 11, डी काढलं तर डी इज इक्वल टू T2, फर्स्ट टर्म इज ए, T2 minus T1, d is equal to 2, T2 is 8 minus 11, d is equal to 8 minus 11, 8 मधून 11 जातात, 11 मधून 8 गेले 3, आणि मोठ्या संख्येचं मागचं चिन्ह डी निगेटिव्ह आले. डी निगेटिव्ह आहे म्हणून आपली संख्या ही कमी होत चाललेली आहे, आणि म्हणून पुढची संख्या निगेटिव्हमध्ये आलेली. मग आपल्याकडे ए आहे, डी आहे, एन काढायचं. हिला आपण काय करू, -51ला आपण Tn कन्सिडर करू. मग Tnचा फॉर्म्युला यूज करून Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 into d. Tn is equal to -151 is equal to a is 11 plus n काढायचं आपल्याला n minus d is -3. -151 is equal to 11 plus, आता मल्टिप्लिकेशन करू, n into -3 -3 minus plus 3 1 जा 3, -151 is equal to 11 plus -3n plus 3, 11 plus 3 14, -151 is equal to 14 minus 3 -151. हे प्लस मध्ये आहे, तिकडे येऊन मायनस मध्ये 140 इज इक्वल टू -3. दोन्ही निगेटिव्ह सिम्बॉल आहे, सिम्बॉल सेम असल्यावर त्या अंकांची बेरीज होणार आणि आलेल्या बेरजेला त्यांच्या मागचं चिन्ह द्यायचं. 1 + 4 5, 5 + 1 6 आणि 1, 151 आणि 14ची बेरीज 165. दोघांच्या मागे मायनस सिम्बॉल आहे म्हणून मायनस इज इक्वल टू -3. एन काढायचं, म्हणजे -3 गुणाकारात इकडे भागाकार डिवायडेड बाय -. आता भागाकारामध्ये दोन्ही संख्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही निगेटिव्ह आहे म्हणून त्यांचा निगेटिव्ह सिम्बॉल कॅन्सल होऊन 165 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू n.
3 5 जा 15 एक उरलं परत इथे 15 झाले 3 5 जा 15 इज इक्वल टू n. म्हणजे हे काय 55वी संख्या काय असेल आपली -151 असेल. म्हणजे 55th असं शाब्दिक उत्तर घ्यायचं. 55th टर्म इज -151. थोडंसं पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी बदलणार. म्हणजे 5 ने भाग जाणारे 3 अंकी संख्या किती आहेत म्हणजे तिथं पण nच काढायचं होतं. आणि इथं काय म्हणलं होतं शेवटची संख्या ही टर्म दिलेली ही कितीवी संख्या आहे विचारते. कितीवी संख्या आहे म्हणजे इथं पण आपल्याला nच काढायचं. थोडंसं प्रश्न समजून घेतलं की कॅल्क्युलेशनमध्ये फक्त आपल्याला या फॉर्म्युल्याचं आपली जी 3 पॉईंट एक्सरसाइज आहे याच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. देन क्वेश्चन नंबर 9. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. नॅचरल नंबर दिलेले आहेत. नॅचरल नंबर 10 to 250 इथं पण nच काढायचं आपल्याला याच पद्धतीने करायचं. इन अ नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या फ्रॉम 10 to 250 काय म्हणतात फ्रॉम 10 to 250 10 ते 250 मध्ये हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे किती आपला डी आला 4. हाऊ मेनी डिव्हिजिबल बाय 4 4 ने भाग जाणारी संख्या. मग आता 10 पासून 10 पासून सुरुवात करायची. आणि 10 पासून सुरुवात केल्यानंतर आपली 4 ने भाग जाणारी पहिली संख्या येणार आहे 12 10च्या पुढची. आणि शेवटची संख्या आता आहे 250ला जाते का बघू 4 4 25 4 7 24 4 याला भाग जात नाही. 250ला 12 16 20 4 डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे नंतर 4चा फरक येणार 24. अशाच पद्धतीनं शेवटची संख्या येणार आहे 248. कारण 4 7 24 आणि 4 दोन्ही 8 शेवटी 250च्या अलीकडची संख्या. 250ला 4 ने भाग जात नाही. 250च्या अलीकडची 249ला जात नाही 248ला जाते. म्हणजे ही शेवटची संख्या असेल. आता ह्याच्यामध्ये हे आहे आपला T1 आणि हे आहे आपला Tn शेवटची संख्या. आणि डी डिव्हिजिबल बाय 4 मध्ये नंतर हे आपलं आलं डी. मग T1 म्हणजेच a इज इक्वल टू 12 d इज इक्वल टू 4 आणि Tn इज इक्वल टू 248 दिले. इथं आपल्याला n काढायचं. म्हणजे 10 ते 250 मध्ये 4 ने भाग जाणारे किती संख्या आहे तर Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 248 इज इक्वल टू a इज 12 प्लस n काढायचं n मायनस 1 d इज 4. 248 is equal to 12 plus n minus 1 multiplication 4 into 9 4 into n 4n minus 4 1 is 4. 12 minus 4 8 plus 4 is equal to 248. Then 248 is plus 8 additive inverse minus 8 is equal to 4n. 248 minus 8 240 is equal to 4. So n is equal to 240 divided by 4. n is equal to 4 6 24 and that 0. म्हणजे असे 10 ते 250 मध्ये 4 ने भाग जाणारे 60 संख्या आहेत. Then last question of this exercise 3.2 question number 10. Question number 10. In an arithmetic progression
म्हणजे जे आपण क्वेश्चन नंबर 7 सोडवलं त्याच्यासारखंच आहे सेम. इन ॲन अर्थमॅटिक प्रोग्रेशन 7th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. आता आपल्याला डायरेक्ट तिथं 11वं पद आणि 21वं पद डायरेक्ट दिलं होतं, पण इथं आपल्याला डायरेक्ट न देता इनडायरेक्ट दिलं. काय म्हणलेलं आहे, 10वा टर्म जे आहे ते 10व्या टर्मपेक्षा 7ने जास्त, हे T10 आणि हे T17 जे आहे T17 कसं आहे T10 पेक्षा 7ने जास्त. फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे D काढायचं. आता T10 किती आहे ते आपल्याला दिलेलं आहे. मग आपण T10 कसं काढणार, A + n आपण इथे फॉर्म्युला Tn = A + n - 1 × D. ह्याच्यामध्ये जर ठेवला T10 = A + 10 - 1 9D. आता T10 हे आहे आणि T17 किती दिलेलं आहे, T10 पेक्षा 7ने जास्त आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला D काढायचं, कॉमन डिफरन्स काढायचा. डायरेक्ट व्हॅल्यू देण्याची इनडायरेक्ट व्हॅल्यू दिलेली. आता T10 ची व्हॅल्यू ठेवतो आपण. T17 किती येत आहे, T17 जर काढला आपण T17 = A + 16. या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवलं यांच्या जागे 17 A + 17 - 1 16D. आता ही किंमत ह्याच्यात ठेवू. T17 किती आहे, A + 16D = T10 आहे A + 9D. ह्याच्यामध्ये ठेवली T10 ची व्हॅल्यू आपण काढली. T10 ची व्हॅल्यू ठेवली, T17 ची व्हॅल्यू ठेवली, इथं ठेवली आणि +7 7ने जास्त आहे. आता लाईक टर्म एक कट करू. A + A इकडे येऊन -16 लाईक टर्म म्हणजे A चे आणि D टर्म एकत्र करू आणि कॉन्स्टंट एकत्र करू. 16D पॉझिटिव्ह आणि +9D इकडे आल्यानंतर -9D = 7. A - A कॅन्सल. 16D - 9D 16 मधून 9 गेले 7D = 7. D = 7/7. हे गुणाकारासाठी भाग. D = 1 7 1 7. हे दिसायला क्वेश्चन अवघड वाटलं पण एकदम सोपं आन्सर. आपल्याला काय फक्त असं सांगितलेलं की जे 17वे जे पद आहे ते 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. 17th टर्म म्हणजे 17वं पद 10th टर्मपेक्षा 7ने जास्त आहे, म्हणजे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण 10th टर्म काढली. T10 = A + 9D. कारण यांची किंमत 10 ठेवली तर इथे n - 1 म्हणजे 10 मधून 1 गेले 9D. T10 काढली. T17 कसं आहे म्हणजे T10 पेक्षा 7ने जास्त आहे. मग T17 ची व्हॅल्यू काढली. T17 = A + n - 1 म्हणजे 17 मधून 1 गेलं 16. आणि हे जे आपण T10 आणि T17 ची किंमत काढलेली आहे. आता ह्याला जर इक्वेशन पण आपण देऊ शकतो, दॅट इज इक्वेशन फर्स्ट सेकंड. जर आपल्याला आवश्यकता वाटली तर थर्ड, म्हणजे 1 आणि 3 ची किंमत 2 मध्ये ठेवू. काय म्हणजे पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड 3 इन इक्वेशन सेकंड असं आपण म्हणू शकतो. नंतर डायरेक्टली सोडू शकतो इक्वेशनचं. म्हणजे 1 आणि 3 मधली किंमत आपण 2 मध्ये ठेवली. काय 2 T17 ची व्हॅल्यू 3 हे तरी होणार इक्वल टू A ॲज इट इज इक्वल टू T10 ची व्हॅल्यू आपण इथं काढली A + 9D + 7. या 2 मध्ये आपण 1 आणि 3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. A आणि D हे लाईक टर्म इकडे आहे, कॉन्स्टंट इकडे ठेवलं, A कॅन्सल झाला आणि D ची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज नंबर 3.2 कंप्लीट झालेली आहे. देन आपण नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या तासात बघूत. आपण नेक्स्ट पॉईंट आहे आपला सम ऑफ द फर्स्ट nth टर्म. आतापर्यंत आपण nth टर्म ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये nth टर्मवरून म्हणजे Tnच्या फॉर्म्युल्यावरून आपण कधी कधी डायरेक्ट टर्म काढली किंवा काही गणितांमध्ये आपण n काढलेला आहे. याच फॉर्म्युल्याचा यूज करू. पूर्ण जी एक्सरसाइज आहे ती आपली या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. आता याचे नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट तासाला बघू.